मी 7वीत होतो तेव्हाचा प्रसंग आहे। उद्या 2 ऑक्टोबर असल्यामुळे गांधी जयंतीचा कार्यक्रम होणार होता। सुट्टी असूनही कार्यक्रमासाठी शाळेत जावे लागणार होते। कार्यक्रम झाल्यानंतर शिक्षकांची आणि मोजक्या मुलांची भाषणं होणार होती। 2-2.5 तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळेला सुट्टी मिळणार होती, त्यामुळे आम्ही जाम खुश होतो। सुपेकर सर आमचे मराठीचे शिक्षक होते, ज्यांनी काही मुलांना भाषण करायला प्रोत्साहित केलं होतं। त्यात मीही होतो। छोटा कार्यक्रम असल्याने आपल्याला कंटाळा येईल असे काही कुणाच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हते। नेहमीप्रमाणे वर्गानुसार रांगा बनत होत्या। मी 7वीच्या रांगेत पहिला होतो। मनात भाषणाच्या ओळी आठवणे चालू होते। माझ्या भाषणाला अजून बराच अवकाश होता। त्या अगोदर जे कार्यक्रमाला नेहमी असतात आणि आताही आलेले शाळेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री एस भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। कार्यक्रम सुरू झाला। गांधींच्या प्रतिमेचे पूजन झाले। पाहुण्यांच्या अगोदर विद्यार्थ्यांची भाषणे सुरू झाली। सुपेकर सर यादीतून विद्यार्थ्यांचे एक एक नाव घेत होते। माझ्या अगोदर महावीर लोखंडेचे भाषण सुरू होणार होते। त्याच्या तोंडावर बरीचशी प्रश्नचिन्ह नाचताना दिसत होती। बहुधा त्याचे भाषण पाठ झाले नसावे। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो वगैरे वगैरे असे शब्द ओळखीच्या आवाजात कानावर पडत होते। माझं मन मात्र सारखं भाषणाचा आशय आठवत होतं। सरांनी महावीरचं नाव घेतलं आणि तो कागद खिशात घालून पुढे गेला। त्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्पष्ट दिसत होता। त्याने सुपेकर सरांकडे पाहिलं आणि शांत उभा राहिला। त्यानं भाषण चालू केलं। अध्यक्ष महाशय एवढेच बोलून तो थांबला। मान खाली घातली। सुपेकर सर त्याच्याकडे पाहतच होते। महावीरच्या मनातील चलबिचल दिसत होती। मान वर करून त्याने पुन्हा भाषण सुरू केले। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपसलेल्या माझ्या बालमित्रांनो हे शब्द ऐकताच अचानक सगळा हास्यकल्लोळ झाला। सगळी मुले हसू लागली। शिक्षकही खूप हसले। बराच वेळ हसण्याचाच कार्यक्रम चालू राहिला। महावीरला मात्र काय झाले हे क्षणभर कळलेच नाही। सुपेकर सर हसत त्याच्या जवळ आले आणि त्याच्या कानाला धरून ओढू लागले आणि त्याला तिथे पुढ्यातच बसवले। सरांनी आता माझे नाव घेतले आणि पळत पुढे जाऊन भाषणासाठी उभा राहिलो। मी ही भाषणाला सुरुवात केली। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग एवढे बोलताच सरांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि थांबवले। म्हणाले, तुझं तर पाठ आहे का? नाहीतर अजून भलतंच काहीतरी बोलशील। असू दे, राहू दे भाषण, जा जागेवर बस। पुन्हा सर्वांमध्ये हास्यकल्लोळ उडाला आणि मग मीही निश्चिंतपणे जागेवर जाऊन बसलो। महावीरमुळे उरलेल्या सर्व मुलांची भाषणे रद्द झाली आणि फक्त पाहुण्यांचे भाषण होऊन कार्यक्रम संपला। उरलेला दिवस सुट्टी जाहीर झाली आणि आम्ही सर्वजण हसत घरी गेलो। मित्रांनो, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।